जवळचे मित्र खऱ्या अर्थाने सच्चाई कडवी होतीये असं हे व्यक्तिमत्व आहे. लगेचच जे काही आहे ते ठामपणे सांगणारं व्यक्तिमत्व आणि त्यांना आपण या कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला बघतोय. पहिलाच बॉल फेस करत असताना ऑन साईडला टर्न केले. क्षेत्ररक्षक वेगाने डीप विकेटच्या येथील चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी केले. सिंगलला डबलमध्ये परावर्तित करण्याचा प्रयत्न आणि ते मैदानाच्या आतमध्ये 2 धाव प्राप्त केलेत. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 धावा धावफटकावरती लागलेत. षटक क्रमांक पहिल्याचा खेळ आपण बघतायत आणि पहिल्या षटकातील आत्तापर्यंत 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालाय. यापुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती बॉल होते प्रफुल्ल. इथे वेग चांगला आहे, नियंत्रण चांगलं आहे बॉलवरती आणि खूप चांगला टप्पा इथे मेंटेन केल्या. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय. प्रफुल्लने या षटकात प्रभावित केलं. सुरुवात अगदी वाईटच्या सानिध्यातून झाली, त्यानंतर लगेचच त्याने कांचनची अगदी मैदानाच्या आतमध्ये प्रमुख विकेट मिळवून दिली आणि त्यानंतर 2 धावा आणि इथे आलाय मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल. फंडलेगने खेळण्याचा प्रयत्न, परंतु बाट्याने बॉलचं व्यवस्थित कनेक्शन होत नाही आहे. पंचांचा इशारा लेगबायचा आलाय. या 1 धावेच्या माध्यमातून टीमची टोटल आता धावफटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती 4च्या घरामध्ये वेलकम नयन मात्र आपलं देखील स्वागत. HM साऊंड सिस्टीम नेहमीच त्यांचे चर्चेत राहिले, परंतु या स्पर्धेमध्ये जर पाहिलं गेलं तर हिमालय पाटील यांचंही देखील कौतुक केलं जाईल. DJ युवराज चांगली साऊंड सिस्टीम ज्याची पाहायला मिळाली. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु व्यवस्थित बाटच्या रडारमध्ये येऊ शकला नाही. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, वेगाने बॉलपर्यंत येतील. एकदा प्राप्त केले. दुसरीचा प्रयत्न धोक्याची कॉल होता आणि मैदानाच्या आतमध्ये धावचीच्या माध्यमातून दुसरा धक्का लागलाय. परतावा लागेल फलंदाजाला डगआउटच्या इशेने. 5 धावसंख्येवरती 2 गडी बाद. प्रथम बॅटिंग करत असताना जॉली बॉय जुचंद्र. जर 3 बॉल 3 षटकार जर भावेशने डोकले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. हिमेश पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज भावेशसाठी देण्यात येईल. आणि 3 बॉल 3 षटकार लागआउट मारले तर मिहीर, अर्षित आणि भार्गव यांच्याही माध्यमातून 1000 रुपये देण्यात येतील. धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात 5च्या घरामध्ये. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद. भावेश नेहमीच मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. या टीमच्या माध्यमातून खेळत असताना कित्येक वेळा त्याने मॅचेस जिंकून दिलेत. शेवटचा 3 बॉल चांगला फटका. अगदी जर पाहिलं तर डाऊन टी ग्राउंड खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येतील, बॉलपर्यंत पोहोचतील. थोडीशी खराब फिल्डिंग बॅकअप मिळालंय. रोहितचं प्रेम पुढे आले होते, परंतु इथे थोडंसं कॉलिंग चुकलं. परंतु मैदानाच्या आतमध्ये 2 धावा रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावरती कंप्लीट केल्यात. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 धावा या धावफटकावरती लागल्या गेल्यात. सुरुवात संत आणि सावध पावित्र्यानेच मैदानाच्या आतमध्ये केलंय, परंतु इथून मोठे फटके येणं गरजेची गोष्ट आहे. 3 ओव्हरच्या मॅचमध्ये अगदी रजनीच्या क्रिकेटमध्ये आपल्याला 30च्याही पलीकडे अगदी 35 पर्यंत पोहोचायचं आहे आणि एक 35 धावा या मैदानावरती एक चांगलं टोटल म्हणून ओळखलं जाईल. षटक क्रमांक आता 2 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती प्रेम आलेत. पहिला बॉल राईट हँड ओव्हर दी विकेटने. यापूर्वी आपण बघितलं तर प्रेमला जॉली बॉयच्या टीमच्या माध्यमातून खेळत असताना, परंतु आज त्यांच्या विपक्षामध्ये पहिला बॉल इथे डिडाइन स्पॉट पडल्यानंतर चालले विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता ही मात्र मैदानाच्या आतमध्ये केली जाते.
धावा मैदानाच्या आतमध्ये बनणं गरजेची गोष्ट बनून राहिले, कारण की धावा बनतच नाही आहेत. विकेट गेल्यानंतर कुठेतरी दबाव प्रेशर जॉलीबॉय जुचंद्र टीमवरती दिसून आलाय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या आतल्याकडे लागल्या, बॉल चालला मागे, अगदी शॉर्ट फाईन लेगला चेंडूला अडवलं जाईल. याबरोबर एक सिंगल येईल. एक धावाने आता संघाच्या धावसंख्येला आकार मिळतोय. धावसंख्येचा पोहोचते धावफटकावरती. अगदी 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 धावा या मात्र धावफटकावरती लागल्या गेल्यात. लोकनेते आमदार चषक आपण बघतायत, एक जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा. ऑन साईडला याही वेळेला चांगला फटका पाहायला मिळतो. बॉटमॅनचा पुरेपूर वापर केला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं फंबल झालंय आणि मैदानाच्या आतमध्ये लगेच दोन्ही फलंदाज दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. याबरोबर ते 2 धाव पाहायला मिळतात. या डावात आत्तापर्यंत एकही मोठा फटका पाहायला मिळाला नाही आहे. ही एक महत्त्वाची गोष्ट राहिली आहे. धावफटकावरती आता डबल डिजिटमध्ये 10 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. भविष्यच्या बॅटमधून आतापर्यंत 2 बॉलचा खेळ त्याने गेल्यात, त्यामध्ये 4 धाव वैयक्तिक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. अंधुक फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही आहे मैदानाच्या आतमध्ये. पडल्यानंतर अगदी शरीरवेधी मारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, परंतु धावा मैदानाच्या आतमध्ये लेग बाईकच्या स्वरूपात त्या ठिकाणी कम्प्लीट केलेल्या आहेत. पुन्हा एकदा प्राप्त केली जाईल. धावा आता कशाही प्रकारच्या बनतायत हे गरजेचं आहे टीम जॉलीबॉय जुचंद्र संघासाठी, कारण की इथे जर मोठ्या टोटलचा पाठलाग करायचा असेल तर धावा आता मात्र षटकारांनी चौकारामध्ये डील कराव्या लागतील. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु व्यवस्थित बॅटच्या रडारमध्ये येऊ शकत नाहीये. एकदा प्राप्त केले. मिड विकेटचे क्षेत्ररक्षक वेगाने आले, फंबल झालेत. अगदी बॅकअप मिळेल तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये तिहेरीचा प्रयत्न केलाय आणि पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये 2च धावा प्राप्त केलेल्या आहेत. 2 धावेच्या माध्यमातून पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत भर पडलाय. 1.5 चेंडूच्या समाप्तीनंतर 13 धावा मात्र धावफटकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा अंतिम बॉल आणि शेवटच्या अंतिम बॉलवरती एखादा मोठा फटका जर आला तर या मॅचमध्ये पलटवार होईल टीम जॉलीबॉयज जुचंद्र या संघाचा. इथे फटका चांगला हवेत खेळला, उंची जास्त गाठले, लांबी कमी, क्षेत्ररक्षक पोहोचतायत लॉंग ऑनला. कुठलीच चुकी होणार नाहीये. प्राइसलेस विकेट. हरिदासच्या खेळीला पूर्णविराम. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद, 13 धावा धावफटकावरती. 13चा फेरा संपूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये जॉलीबॉय जुचंद्र या टीमच्या माध्यमातून दिसून आलाय. आणखीन एक धक्का, आणखीन एक मोहरा. आता मात्र तंबूच्या आश्रयाला निघून जाईल विकेट. दोन ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावा धावफटकावरती लागल्या गेल्या 13च्या घरामध्ये. खरं तर 13 हा आकडा अशुभ मानला जातो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि त्याच कारणास 3 गडी बाद आतापर्यंत झालेत. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 9व्याने दाखल झालेत. इनेट नंबर 5 वरती आता विशाल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, परंतु स्ट्राईक एंडला भावेश भोईर आहेत. या षटकामध्ये जर भावेशने जास्तीत जास्त स्ट्राईक घेतली तर धावा त्याच्या बॅटमधून वेगाने बनताना दिसतील. हे देखील एक प्रमुख भूमिका राहील आहे. आता षटक क्रमांक 3 मध्ये आमंत्रित केले गोलंदाज पाहायला मिळत आहेत. अर्थातच राहुल आणखीन एक जबरदस्त गोलंदाज आहेत. पहिला बॉल ओव्हर दी विकेटने फटका इथे छान आहे. स्विंग केलंय, बॉलला पाठवलंय लॉंग लेग बाउंड लाईनच्या पलीकडे. भावेश भोईरच्या बॅटमधून केलाय वार. चेंडू सीमारेषे पार. 6 धाव्यांसाठी षटकार. थँक्यू डीजे. ज्या फटक्याची नितांत गरज मैदानाच्या आतमध्ये होती जॉलीबॉय जुचंद्र संघाला, तो फटका आलाय भावेश भोईरच्या बॅटमधून. 6 धावा. याही वेळेला समोरच्या दिशेने चांगला फटका पाहायला मिळतो इनटू द गॅप, परंतु क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचते डीप विकेटचे. एक सिंगल वेगाने विशालने प्राप्त केलं. दुसरीचा प्रयत्न आणि वा
भन्नाट वेग दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. 2 धावेच्या माध्यमातून आता संघाची धावसंख्या 21 धावा धावफटक्यावरती लागल्या गेल्या. आता चांगल्या सुस्थितीमध्ये पाहायला मिळतो संघ जॉली बॉय जुचंद्र. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉलमध्ये अगदी 10 धावा बनतायत. 30च्याही पलीकडे जाऊ शकतो संघ. भावेश भोईरला जास्तीत जास्त आता स्ट्राईकवरती राहावं लागेल. लोकनेते आमदार चषक आपण बघतात, एक भव्य दिव्य आयोजन या स्पर्धेचं आणि NCAचा लॉट आजच्या दिवसात पाहायला मिळतोय. नायगाव क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष विद्यमान आपण बघतायत प्रथमेश भोईर यांना. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग टॅगवरती बॉल ते राहुल, स्ट्रायकेटवरती भावेश भोईर. कट केल्या बॉलला चांगला गॅप शोधलाय. आता एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे रोहितला बीट करत असताना भावेश भोईरच्या बॅटमधून आणखीन एक 4. थँक्यू टू से. भावेश भोईरच्या बॅटमधून चौकार येतात, षटकार येतात. आता या चौकाराच्या माध्यमातून टीमची टोटल धावफटक्यावरती 25 धावा 25 रन्स ऑन द स्कोर कार्ड लागल्या गेल्यात. म्हटलं होतं शेवटच्या ओव्हरमध्ये जर भावेश भोईर स्ट्राईक एंडवरती जर राहिला तर नो डाऊट अबाउट इट 30च्याही पलीकडे जाऊ शकतो. आतापर्यंत 3 बॉलमध्ये जवळपास जर पाहिलं तर राहुल खर्च केल्यात, 12 धावा वसूल केल्यात भावेश भोईरने. खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग आतापर्यंत राहिले. पहिल्या डावातील 3 चेंडूचा खेळ इथून देखील मैदानाच्या आतमध्ये बाकी राहील. पुढचा बॉल ड्राईव्ह केला ऑन साईडला, चांगला फटका पाहायला मिळतोय. अगदी अलॉंग द कार्पेट बॉल चालला लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक वेगाने येतील, चुकीच्या एंडला फेकी झाले. तत्पूर्वी बॉल अगदी विकेट किपरच्या हातामध्ये जाईल. 2 धावा या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केल्या जात आहेत. सिंगल डबल चौकार षटकार येतात धावेला, अगदी वेगाने आकार येतोय. 27 धावा धावफटक्यावरती लागल्यात 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. चला पुढचा मॅचचा टॉस आपण करणार आहोत. दोन्ही टीम आपण टॉस बॉक्स मध्ये रेडी राहायचं. याही वेळेला चांगला फटका समोरच्या दिशेने जास्तीत जास्त व्ही फॅक्टर मध्ये खेळण्याचा प्रयत्न भावेशच्या माध्यमात राहिला आहे आणि पुन्हा एकदा या बॉलवरती 2 धावा प्राप्त केलेल्या आहेत. भावेशला माहिती आहे संघाच्या अगदी हितासाठी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करायची आहे आणि त्याच्या बॅटमधून प्रत्येकी बॉलवरती या षटकामध्ये आतापर्यंत धावा आल्यात. 5 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. 29 धावा धावफटक्यावरती लागले गेलेत. 29 रन्स ऑन द स्कोर कार्ड. आता शेवटचा अंतिम बॉल या पहिल्या डावातील. संघर्ष स्मृती सानी गुरुजी आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम आपल्याला पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये रनिंग बिटवीन द विकेट चुकले आणि इथे दुसरी धाव घेत असताना भावेश भोईर याच्या खेळाला लागला पूर्णविराम. पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झाला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा धावफटक्यावरती बनल्या गेल्यात. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 धावा आणि येणारे बॉल असतील 18 बॉलमध्ये करायचे आहेत 31 धावा. प्रतिस्पर्धी संघ जर पाहिले गेले तर रायझिंग स्पोर्ट्स या संघाला करायचे आहेत. चला चंद्रपाडा 11 आणि संघर्ष स्मृती सानिगुरुजी या टीमला आपण या पुढच्या मॅचमध्ये बघणार आहोत. चला चंद्रपाडा 11 चला दोन्ही टीमच्या कॅप्टनने आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. संघर्ष स्मृती सानेगुरुजी स्पोर्ट ही टीम तर उपस्थित आहे. त्या टीमचे कॅप्टन पण दुसऱ्या बाजूला चंद्रापडा बॉईज याही टीमचे कॅप्टन आता टॉस बॉक्स मध्ये उपस्थित होतील. पहिल्या डावाचा खेळ नुकताच पार पडलाय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर भावेश भोईरच्या बॅटमधून सर्वाधिक धावा आल्यात. आता 30 धावा धावफटक्यावरती लागल्यात आणि 18 बॉलमध्ये 31 धावांचं समीकरण इथे ठेवण्यात आले. भावेशच्या बॅटमधून अगदी 9 बॉलमध्ये 21 धावा, त्यामध्ये जर पाहिले गेले तर 1 षटकाराचा समावेश आहे, 1 चौकाराचा समावेश आहे. जबरदस्त बॅटिंग भावेशने केली. कांचन पहिल्या बॉलवरती विकेट, हरिदास जर पाहिले गेलं तर खूप चांगल्या पद्धतीने सिंगल डबलने त्यांनीही धावा बनवल्यात. त्यानंतर शुभमला आपण बघितलं रनआउटच्या माध्यमातून त्याची विकेट गेली, परंतु भावेशने प्रभावित अशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली. चला पुढचा मॅचचा टॉस होईल. त्या ठिकाणी
संदीपजी गावण सर टॉस बॉक्समध्ये दाखल असतील. एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच चंद्रापडा बॉईज आणि त्यांच्या उपेक्षात संघर्ष स्मृती या टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये बघणार आहोत. आज जॉलीबॉय जुचंद्र संघ नेहमीच या पंचकृषीमध्ये शिस्तप्रिय संघ म्हणून या संघाची ओळख आपल्याला पाहायला पडते. लाईनअपमध्ये आतमध्ये जातात आणि लाईनअपमध्येच मैदानाच्या बाहेर निघतात. ही एक खास बात राहिले भावेश भोईर यांच्या नेतृत्वाखाली हा संपूर्ण संघ खेळत असताना आणि अगदी त्याच जोडीला आपण हरिदासला देखील आपण बघतायत. मॅच रफ अँड टफ पाहायला मिळेल. 18 बॉल करायचे 31 धावा. चला संदीपजी गावण सर टॉस बॉक्स मध्ये त्या ठिकाणी जॉईन असतील दोन टीमचे कॅप्टन. हॅलो महेंद्र भगत TCPचे ओनर. आपण टॉस करायचा या टॉसला आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. JTC वरती TCPच्या हस्ते टॉस. जय विरू एकत्र. लाईव्ह तिथे आहे म्हणजे टॉस इथे करू. वेलकम निलेश म्हात्रे, आपलं देखील हार्दिक स्वागत. येतो होणारा मॅच 3 ओव्हर नॉन पॉवर प्ले. युरोपचा खास कॉइन आहे. छापा आणि काटा हेड अँड टेल. छापा असा कॉल आणि युरोप कॉइन मध्ये छापा आलाय. थँक्यू साने गुरुजी. आज संघर्ष स्मृती साने गुरुजी या नावाने खेळतोय. डिसिजन काय आहे? फिल्डिंग. आज संघर्ष स्मृती हे नाव दिले तर काय कारण आहे त्याचं नेमकं? संघर्षाला श्रद्धांजली देण्यासाठी. आणि एकंदरीत नाईटची स्पर्धा काय म्हणाल या स्पर्धेविषयी? 5 दिवस मॅच बघतोय. खूप उत्कृष्ट असं आयोजन आहे. 5 दिवसांमध्ये नेमका खर्च किती झाला असेल? आयडिया नाही. गणपुले 5 दिवस डीजे ऑपरेटिंग केले. आज मॅच खेळताना चंद्रपडा बॉईजने तुला कॅप्टन्सी दिले, त्याबद्दल काय म्हणशील? त्याबद्दल मी आकाश चव्हाणचा धन्यवाद बोलेन आणि त्यांनी मला संधी दिली खेळायला. आज कोणते आयकॉन प्लेअर आहे तुमच्या टीममध्ये? आकाश चव्हाण. एक आयकॉन प्लेअर आणलाय तो बी. एकंदरीत समोरच्या टीमने फिल्डिंग घेतले तर तुमची बॅटिंग आहे. किती टार्गेट सेट कराल? 40 धावापर्यंत टार्गेट. 5 दिवसांमध्ये पाहिले तुम्ही, कसा अंदाज आला या स्पर्धेचा? आउटफील्ड सोडा सध्या खराब आहे, पण फिल्डिंग करताना ज्यांनी केले आणि बॅटिंगला चेस केले त्यांनी रन. एवढं सिरियस नव्हतं विचारलं तुम्हाला. टॉस झाला आणि टॉस जिंकलाय सानिया गुरुजी संघाने. फिल्डिंगचा निर्णय घेतला. थँक्यू. चला थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. लोकनेते आमदार चषक आपण बघतायत. आजचा सलगचा 6वा दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीचे क्रिकेट खेळले गेले आणि आजची रात्र देखील तितकी महत्त्वाची या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. NC अंतर्गत संघ या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना दिसत आहेत. पहिल्या डावाचा खेळ नुकताच कंप्लीट झाला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 31 धावा बनवल्यात. चला भावेश भोईर जास्त आता वेळ खर्च करू नका, एक नम्रतेची विनंती आहे. गेम इज ऑन, मॅच इज ऑन. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. ललितजी भोईर पंचांचा इशारा आलाय. मॅचला सुरुवात 18 बॉलमध्ये करायची आहेत. 31 धावा. ही मॅच जिंकण्यासाठी बॅटिंग करण्यासाठी आता मैदानाच्या आतमध्ये 2 आघाडीचे बॅटर दाखल झालेत. रोहित आणि दुसऱ्या बाजूला प्रेम यांना आपण बघतायत. याच मैदानावर प्रेमने देखील एक विक्रम नोंदित केलेला आहे. त्याही गोष्टीची आपण चर्चा करणार आहोत. मॅचचे निश्चित जाऊयात. षटक क्रमांक पहिल्यामध्ये आमंत्रित केले एक एक्सपिरियन्स गोलंदाज अर्थातच 40 प्लसचा मास्टर ब्लास्टर अर्थातच कांचन.
पहिलाच बॉल ऑफ साईडला खूप चांगला फटका पाहायला मिळतो. इंटू द गॅप मधून 2 षटक्षकाला बीट करत असताना बॉल वेगाने प्रस्थान झालाय. 4 धाब्यांसाठी हा खणखणीत पहिल्याच बॉलवरती प्रेमच्या बॅट मधून चौकार. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चांगला फटका पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवरती अगदी जर पाहिले गेले तर शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला आणि अगदी गॅपमधून या बॉलला पाठवलंय मैदानाच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी प्रेमच्या बॅटमधून चौकार. सुरुवात तर एक फ्लाइंग स्टार्टने दिले, चौकाराने दिले आणि 4 धावा त्या फटकावरती पाहायला मिळतात. कांचनच्या विरोधात पहिल्याच बॉलवरती आक्रमण केले. या पुढचा बॉल पुन्हा एकदा कांचन तयार. स्ट्राईक प्रेम ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. अपील तर चांगल्या पद्धतीचे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली, परंतु पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि त्याच कारणाचं मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलची सांगता मात्र केली जाते. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. आल्या सर्व प्रेक्षकांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व आयोजकांचं, सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जुचंद्र परिसरातील लोकप्रिय एक क्रिकेटची स्पर्धा लोकनेते आमदार चषक 2026 आपण बघतायत. क्रिकेटचा दैदिप्यमान हा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. हा फुलटोस आहे. अगदी पुन्हा एकदा फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक ॲक्युरेट जाग्यावरती तैनात करण्यात आले होते, त्याने इथे मैदानाच्या आतमध्ये झेल ड्रॉप केलाय. भावेश भोईरचा मास्टर माइंड पाहायला मिळालं. कांचन देखील पुढे आले होते. ज्यावेळेला पहिल्या बॉलवरती थ्रू दी कव्हर तो चौकार खेळला आणि त्यानंतर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक ठेवण्यात आले, परंतु तिथे कॅच ड्रॉप झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये या बॉलवरती धावा मिळतील 2. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. या पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग टॅगवरती बॉलर कांचन तयार. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथे लाऊड अपील झालाय. अगदी शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, विकेट किपर आणि गोलंदाज जवळपास 4 ते 5 क्षेत्ररक्षकाने अपील केल्यानंतर इथे LBWच्या स्वरूपात धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये लागलाय. विकेट जाती आहे. धावसंख्या 6 असताना. थँक्यू. चला आपण साने गुरुजीची जी स्पर्धा आहे तिथे NCF आहे. चला आपण NCAचा लॉट पडला जातोय शनिवारी. रॉकस्टार चंद्रपाडा आणि NM चॅम्पियन स्कोररनी लिहायचं आहे हा लॉट. रॉकस्टार आणि NM चॅम्पियन शनिवारी पहिला मॅच आहे साने गुरुजी चषकामध्ये. चिंबारो बॉईज ऍक्शन. चिंबारो आणि ऍक्शन दुसरा मॅच. पतू पॅकर आणि रायझिंग स्पोर्ट्स. पतू पॅकर आणि रायझिंग स्पोर्ट्स. हसोबा स्पोर्ट्स सनी स्मृती. हसोबा स्पोर्ट्स जुचंद्र आणि साने गुरुजी चौथा मॅच. हसोबा आणि साने गुरुजी चौथा. चंद्रपडा बॉईज आणि जॉली बॉईज अशा प्रकारचे शेड्यूल आपण पाहणार आहात. NM आणि रॉकस्टार पहिला, त्यानंतर दुसरा मॅच ऍक्शन आणि चिंबारो, तिसरा पतू पॅकर रायझिंग,
चौथा सानेगुरुजी हसोबा आणि पाचवा चंद्रपडा बॉईज आणि जॉली बॉईज अशा प्रकारचा शेड्यूल. सानेगुरुजी चषक येत्या शनिवार रविवार याच मैदानावर तुम्ही पाहणार आहात. चला मॅचच्या दिशेने जाऊया. लॉंग स्टॉप झाला, अगदी बॉल वेगाने फरार झालाय, अगदी बाउंड्री क्लिअर केल्या बॉलने. 4 धावेंसाठी हा नॉन स्टॉप चौकार. थँक्यू डीजे. येस, पंच बॅटच्या माध्यमातून किंवा बाईकच्या माध्यमातून आमच्यापर्यंत इशारा पोहोचवायचा. येस, पंचांचा इशारा या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. धावा दफडक्यावरती लागलेत या चौकाराच्या माध्यमातून. 10 धावा 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. याही वेळेला बॅटच्या कडेला बॉल लागल्या, मागे चालला शॉट. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत तैनात. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी केली जाईल. कंपॅरिझन जर पाहिलं गेलं तर दोन्ही टीमचं एका बाजूला जर पाहिलं गेलं तर ज्याप्रमाणे जर पाहिलं गेलं तर सुरुवात ज्या वेळेला जॉलीबाई जुचंद्र संघ बॅटिंग करत होता थोडंसं मागे राहिला, परंतु या मॅचमध्ये आत्तापर्यंत वरचं ठरलं. अर्थातच जर पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघ पाहायला मिळतोय चेक. रायझिंग स्पोर्ट्स. आजच्या दिवसाच्या मॅचेस एकदम हाय व्होल्टेज आहेत, त्यामुळेच शॉन पथक बोलवलंय. डॉकेश भाई मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जास्त दिसतोय. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. अगदी को इन्सिडेंट आकडा या ठिकाणी येताना दिसतो. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 धावा, 1 षटकाचा मैदानाच्या आतमध्ये खेळ कंप्लीट झाला. आता मात्र येणाऱ्या बॉल 12 बॉल उभे करायचे आहेत. 20 धावा. 12 मध्ये 20 पाहिजे, परंतु माहिती मिळते की कांचन आणि हरिदास हे बिस्किट जास्त देत असतात या डॉगेश भाईला, आणि त्यामुळेच हा स्कॉड या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये गेलाय. कांचन आणि हरिदास हे बिस्किट जास्त देत आहेत. जी इकॉनॉमिकल पद्धतीने धावसंख्येला आकार द्यायचा होता त्या पहिल्या षटकात धावा 11 वसूल केल्यात. आता प्रति षटकामागे अगदी 10च्या सरासरीने 20 धावा बनवायचेत. येणारे 12 बॉल आणि करायचे 20 धावा आता बॅटिंग करण्या टीमला. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थातच शुभम आलेत षटक क्रमांक 2 मध्ये. स्ट्राईक एंडवरती राहुल, नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज रोहित यांना आपण बघतायत. राहुलच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला आहे. रोहितने अजून खातं ओपन केलेलं नाही आहे. रोहित देखील एक खूप चांगले फलंदाज म्हणून नेहमीच त्यांची ओळख राहिली NCA मध्ये. पहिलाच बॉल, गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. स्ट्राईक एंडवरती राहुल, राईट ओव्हर दी विकेट. आक्रमण करण्याचा प्रयत्न इथे धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाही आहे. अगदी यष्ट्यांच्या मागे विकेट किपर आहेत भावेश भोईर यांना आपण बघतायत. पहिला बॉल इथे डेड अँड स्पॉट डॉट राहिला. येणारे 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये करायचे 20 धावा ही मॅच जिंकण्यासाठी. खरं तर या मॅचमध्ये जर पलटवार करायचं असेल तर एखादी विकेट आता इथून सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येणं गरजेची गोष्ट राहिली आहे. पुढचा बॉल जागेवर खेळण्याचा प्रयत्न, अगदी ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल पाहायला मिळतो, सोडून दिला गेला आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉल आलाय. फ्रॉम द बॉल इशाऱ्यापासून थोडासा दूर ठेवलेला बॉल होता आणि त्याच कारणाचं बॅटचा फ्लो शेवटच्या आणि ओपन केला, परंतु बॅटांचा बॉलचा संपर्क नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉलची खून या ठिकाणी केली जाईल. येणाऱ्या बॉल 11 बॉलमध्ये करायचे 19 धावा. आक्रमण करण्याचा प्रयत्न, जागेहून कुठेतरी खेळत आहेत आणि बदल आली तिचा वापर नाही, फुटवर्कचा अभाव दिसला आणि त्याच कारणाचं मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. कमबॅक केल्या षटकामध्ये गोलंदाज शुभमने पहिला बॉल डॉट, त्यानंतर वाईट, पुन्हा एकदा डॉट, म्हणजेच काय तर येणाऱ्या मॅचचं समीकरण राहिलंय 10 बॉल आणि करायचे 19 धावा. षटक क्रमांक दुसऱ्यातील 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. प्लीज भावेश भोईर, भरपूर वेळ खर्च केला जातोय पण लक्षात ठेवा याची देखील नम्रतेची विनंती आम्ही करत आहोत. जास्तच्या वेळ खर्च होणार नाही आहे. प्रत्येक 3 षटकांसाठी तुम्हाला 15 मिनिटाचा अवधी आहे आणि 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला एक डाव या ठिकाणी कंप्लीट करायचा आहे आणि 30 मिनिटाच्या आतमध्ये एक संपूर्ण मॅच.
चला चला, जास्तचा वेळ खर्च होतो फिल्डिंग करा टीम. आयोजक आमच्यापर्यंत वारंवार माहिती पोहोचवत आहेत, कारण की टायमर सेट आहे आणि त्याच कारणाचं विशाल भोईर आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवत असताना पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेला फटका चांगला आहे, शॉर्ट बॉल होता, आक्रमण केलंय, बॉल जाईल मैदानाच्या बाहेर. ललितजी भोईर बंड्या सरांचा इशारा येतोय, षटकार, 6 धावा. साऱ्यांना संगतीला घेऊन आला, समाज सेवा करण्या निघाला. साऱ्यांना संगतीला घेऊन आला, समाज सेवा करण्या निघाला. केलंय मनात त्यानं घरे, केलंय मनात त्यानं घर. अरे युवा आमदार दमदार आपला थँक्यू डीजे. अगदी मिड ऑफ द बॅटने या बॉलला पाठवल्या गेल्या बाउंड्रीच्या पलीकडे मिड विकेटला क्लिअर करत असताना लोकनेते आमदार चषकातील हा दमदार षटकार पाहायला मिळतोय. फलंदाज राहुलच्या बॅटमधून 18 बांधल्यात एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता येणारे बॉल 9 असतील, 9 मध्ये करायचे 13 धावा ही मॅच जिंकण्यासाठी. या पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉल तयार. याही वेळेला फटका हवेत खेळला गेला, उंची जास्त गाठले, क्षेत्ररक्षक आता मिड विकेटच्या बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. तत्पूर्वी इथे जबरदस्त कॅच टिपलाय. मैदानाच्या आतमध्ये महत्वाची विकेट मिळाले, प्राइसलेस विकेट. विकेट डाऊन, राहुलच्या खेळीला पूर्णविराम. ज्या फलंदाजाने यापूर्वी षटकार मारला त्याचीच मैदानाच्या आतमध्ये विकेट घेतले आणि खरं तर विकेट फार महत्वाची होती ती जॉलीबॉय जुचंद्रसाठी आणि ती विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळवून दिले. धावा फटकावरती सिरावले 18च्या घरामध्ये 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता येणारे बॉल तुमच्याकडे असतील 8 बॉलमध्ये 13 धाव्यांचं समीकरण. रायझिंग स्पोर्ट्सच्या संघाला जर मॅच जिंकायची असेल तर 8 बॉलमध्ये 13 धावा बनवायच्या आहेत. दुसऱ्या बाजूला धावा डिफेंड देखील करणं महत्त्वाची गोष्ट आहे. जॉलीबॉय जुचंद्र संघासाठी हरिदास या ठिकाणी कानमंत्र देत असताना कशा प्रकारे गोलंदाजी या पुढच्या 2 बॉलवरती करायचे ही माहिती मात्र गोलंदाजीच्या कानापर्यंत पोहोचवली जाते. भरपूर मेहनत राहिली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. त्या सर्वांचे विशेषतः कौतुक करावं लागेल. विदाऊट डोनेशन या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळते आणि अगदी अशा प्रकारच्या स्पर्धा कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. पालघर जिल्ह्यातील पहिली अशी स्पर्धा असेल विदाऊट डोनेशन. कौतुक करावं लागेल प्रथमेश भोईर अँड ऑल टीम. धावा फटकावरती लागल्यात 18 धावा. 8 बॉलमध्ये करायचे 13. पुढचा बॉल, नवीन फलंदाज दाखल झालेत. पहिलाच बॉल आकाश ऑन साईडला, खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. इंटू द गॅपमधून खेळण्याचा प्रयत्न, लॉगॉनला क्षेत्ररक्षक आहेत, 2 धावा घेण्याचा प्रयत्न, यशस्वी 2 धावा पाहायला मिळतात. पहिल्याच बॉलवरती आकाशच्या बॅटमधून 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या आता 20 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. खूप चांगला फटका पाहायला मिळाला. अगदी लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आले, वेगाने फेके झाले आणि मैदानाच्या आतमध्ये या बॉलवरती 2 धावा प्राप्त केलेल्या आहेत. 7 बॉलमध्ये करायचे 11 धावा ही मॅच जिंकण्यासाठी. पहिल्या मॅचमध्ये दणदणीत विजय मिळवला अगदी NM चॅम्पियन्सच्या टीमने आणि खरं तर जबरदस्त कामगिरी राहिली गेली. आजच्या वेळापत्रकातील दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना दिसतीये. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे, खूप चांगला बॉल आहे, वेग चांगला आहे, अगदी समोरून फिरवला बॉल, चाललाय सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. आता येणारे बॉल मैदानाच्या आतमध्ये असतील 6 बॉलमध्ये करायचे 11 धावा. 20 वरती 2 धक्के लागलेत. 31चा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये रायझिंग स्पोर्ट्सच्या टीमला मैदानाच्या आतमध्ये बघतायत. येणारे बॉल 6 बॉलमध्ये करायचे आहेत 11. दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर.
थँक्यू डीजे. वेलकम बॅक. पुणे एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला फिल्डिंग सेटअप करा प्लीज. चला ललितजी भोईर सर आमच्या देखील माहिती पोहोचवत असताना फिल्डिंग सेटअप करायचे भरपूर वेळ खर्च होतोय मॅचमध्ये. प्लीज फिल्डिंग करण्या टीमला विनंती असेल. आता शेवटची तुमच्याकडे 4 मिनिटं राहिलेत हे षटक पूर्ण करण्यासाठी. कारण की ज्याप्रमाणे जर पाहिलं गेलं तर 15 मिनिटांचा टायमर सेट झाला. 11 मिनिटं आतापर्यंत कंप्लीट झालेत. आता शेवटचे षटक तुम्हाला 4 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट करावं लागेल. आता षटक क्रमांक 3 मध्ये आणखीन एक एक्सपिरियन्स गोलंदाज अर्थातच हरिदास यांना आपण बघतायत. 6 बॉलमध्ये करायच्यात 11 धावा. तर मॅच कोण जिंकेल? एका बाजूला रायझिंग 11, दुसऱ्या बाजूला जॉलीबॉईज जुचंद्र. या 2 टीमला मैदानाच्या आतमध्ये बघतायत. चला भावेश भोईर अँड ऑल टीम आयोजक आमच्यापर्यंत वारंवार सूचना पोहोचवत आहेत. षटकाला सुरुवात झाली. षटक क्रमांक 3 चा आता खेळ प्रगतीपथात चालू होईल. हरिदास याला आपण बघत आहोत बॉलिंग ट्रॅकवरती. गुणवत्ता फार मोठी या खेळाडूकडे पाहायला पडते. आता गुणवत्ता ही मैदानाच्या आतमध्ये दाखवणं तितकीच महत्त्वाची राहील. स्ट्राईक एंडवरती एक मातब्बर फलंदाज रोहितला आपण बघतायत. पहिलाच बॉल खराब लाईन पाहायला मिळाली. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून घोषित करण्यात आला. व्हाईट बॉल. रोहित आतापर्यंत एकही बॉल मैदानाच्या आतमध्ये खेळलेला नाही आहे. एक जमेची बाब या खेळपट्टीवरती पाहायला मिळाली. 21 धावा फटकावरती लागल्यात. येणाऱ्या बॉल आता 6 असतील आणि 6 बॉलमध्ये विजयाकरिता लक्ष मैदानाच्या आतमध्ये 10 धावेंचा आपल्याला पाहायला मिळेल. मॅच कोण जिंकेल पाहणं महत्त्वाचं राहील. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघ मातब्बर आपल्या जरूर पाहायला मिळत आहेत. हरिदास पुन्हा एकदा तयार. ऑप्टिकच्या बाहेर शफल झाले. फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न आणि सरळ चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. 4 धावेंसाठी दर्जेदार धम्माकेदार रोहितच्या बॅटमधून चौकार. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. चौकार आले आणि चौकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती 25 झाले. आता येणारे 5 बॉल आणि करायचे 6 धावा. चला फिल्डिंग सेटअप करा. पण वारंवार प्रत्येक बॉलवरती इथे फिल्डिंग सेटअप केली जाते कारण की मॅच देखील जिंकणं तितकं महत्त्वाचं आहे. टीम जॉलीबॉय जुचंद्रला देखील ठाऊक आहे रजनी स्पर्धा खेळत आहोत आणि खरं तर रजनी स्पर्धा कमी प्रमाणात या विभागामध्ये खेळण्यासाठी मिळत आहेत. परंतु ज्या वेळेला संधी मिळाली NCAला त्यावेळेला खूप चांगलं क्रिकेट या संपूर्ण 10 संघाच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहिलं. येणारे बॉल 5 बॉलमध्ये करायचे 6 धावा. पहिला बॉल फेस करत असताना इथे चौकार ठोकलाय रोहितच्या बॅटमधून. यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेर शफल झाले. फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक आले होते डाऊन दी बॉल आणि इथे मैदानाच्या आतमध्ये कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडाल का तर जिंकाल मॅच. हा रहस्य सातत्यानं या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळालं. परंतु इथे कॅच ड्रॉप मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. मॅचचं समीकरण आता 26 धावा फटकावरती लागल्यात. येणारे बॉल 4 बॉलमध्ये करायचे 5 धावा. एखादा मोठा फटका मॅच प्रतिस्पर्धी संघ रायझिंग 11च्या बाजूने झुकेल. एखादी विकेट. धीम्या गतीचा बॉल ओळखू शकले नाही आहेत. इथे ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. आला डॉट बॉल. हरिदास भरपूर सारा एक्सपिरियन्स आहे या गोलंदाजाकडे आणि त्याच करण्याचं मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या पद्धतीचे गोलंदाजी आत्तापर्यंत पाहायला मिळाले. पहिला बॉल वाईट त्यानंतर आलाय चौकार आणि तिथून जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल पाहायला मिळतोय. 3 बॉलमध्ये करायचे 5 धावा. आकाश आहे स्ट्राईक एंडवरती. नॉन स्ट्राईक एंडवरती रोहित आहेत. षटक क्रमांक 3 मध्ये रोहिदास. चला भरपूर वेळ खर्च होतोय. हरिदास प्लीज आम्ही विनंती करतो. भावेश भोईर आपल्याला देखील विनंती असेल प्रत्येक बॉल गणित आपण टीम मीटिंग घेऊ नका. ही एक नम्रतेची विनंती आम्ही करीत आहोत. 3 बॉल आणि 5 धावेचं समीकरण. स्ट्राईक एंडवरती आकाश आहेत. एखादा मोठा फटका जर आला तर बॅटिंग करण्या टीमचं वर्चस्व. एखादा आणखी डॉट बॉल. एखादी विकेट. पुन्हा एकदा फिल्डिंग करण्या टीमचं वर्चस्व या मॅचमध्ये पाहायला मिळेल. धीम्या गतीचा बॉल. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. आकाशलाचा खेळ संपलाय. परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. आणखीन एक धक्का आता मात्र बॅटिंग करण्या टीमला. विकेट डाऊन. फलंदाज बाद.
थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये महत्वाच्या क्षणाला इथे बॅक टू बॅक 2 बॉल डॉट आलेत आणि त्याच केलं आता मॅचचं समीकरण थोडंसं अवघड झालंय. अवघड म्हणून चालणार नाही आहे, कारण की रोहितने यापूर्वी चौकार मारले आणि तोच आता फलंदाज स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतो. येणारे बॉल असतील ते म्हणजेच 2 आणि 2 बॉलमध्ये करायचे आहेत 5 धावा. 31 धावांचा पाठलाग करत असताना 26 धावा फटकावरती लागल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 बॉलमध्ये करायचे आहेत 5 धावा. मॅच रफ अँड टफ स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. पहिलाही मॅच अशा पद्धतीने रंगला आणि दुसराही मॅच त्याच पद्धतीने रंगताना दिसतोय. 2 बॉल 5. पुन्हा एकदा चेंडू हाताळावा लागेल. इथे वारंवार जर पाहिले गेले तर फिल्डिंग सेटअप केली जाते. डीपमध्ये आता क्षेत्ररक्षक जर पाहिले गेले तर सातत्याने जरूर पाहायला मिळतात. एक लॉंग ऑनला आहेत, त्यानंतर डीप मिड विकेट लॉंग लेगला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. त्यानंतर एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. अगदी 30 सर्कलच्या बाहेर डीप एक्स्ट्रा कव्हरला देखील क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेत. 2 बॉलमध्ये करायचे 5 धावा. पुढचा बॉल इथे चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक नाही आहे, खाली क्षेत्रामधून बॉल झालाय फरार आणि चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. आणखीन एक फटका रोहितच्या बॅटमधून चौकार. मॅचचं समीकरणात राहिलंय 1 बॉलमध्ये करायचे आहेत 1 धाव. स्कोर इज लेवल झालाय. 30 धावा फटकावरती लागलाय. आता 1 बॉलमध्ये करायचे 1 धाव. घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक आणि पुन्हा एकदा या महत्वपूर्ण मॅचच्या दिशेने येणार आहोत. हे बहुजन विकास आघाडीचा नेता आहे नव्या दमाचा. सततचा लाख मोलाचा बनलाय साऱ्यांच्या आवडीचा. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये 1 बॉलमध्ये आता 1 धावेचं समीकरण. कालचा दिवस आठवावा लागेल. नारंगीच्या विपक्षामध्ये संघ पाहायला मिळाला होता आणि अगदी तो फुलटोस बॉल अगदी मिडल स्टिक दाखवली आणि तिथे विकेट मिळाली आणि तो संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल झाला. ही देखील एक महत्त्वाची सूचना राहिले. या स्पर्धेमध्ये प्रत्येक मॅच अगदी शेवटच्या बॉलपर्यंत गेला आहे आणि जरूर जर पाहिले गेले तर जबरदस्त मॅचेस या संपूर्ण स्पर्धेमध्ये रंगताना आपल्याला दिसलेले आहेत. 1 बॉल 1 बॉलमध्ये करायचे 1 धाव. जिंकेल कोण प्रश्नचिन्ह उभा राहिलाय. एका बाजूला जॉलीबॉय जुचंद्र आणि त्यांच्या विपक्षात रायझिंग 11 या 2 टीमच्या माध्यमातून ही महत्त्वपूर्ण लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 1 बॉल 1 धावेचं समीकरण. चला जास्तीचा वेळ खर्च होतोय. फिल्डिंग करणार टीम. एका बॉलमध्ये 1 धाव कुठल्याही परिस्थितीमध्ये खेळायची. रोहितला माहिती आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिले गेलं तर गोलंदाज पाहायला मिळेल हरिदास, त्याला देखील माहिती आहे 1 बॉल डॉट हाताळायचा आहे पुढच्या फेरीमध्ये दाखल होऊ. 1 बॉलमध्ये 1 समीकरण. इथे मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय? मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय? मैदानाच्या आतमध्ये नॉट आउट पंचाने घोषित केलंय आणि अर्थातच जर पाहिले गेलं तर रिव्ह्यू सिस्टीम नाही आहे. ॲक्युरेट फलंदाजाने क्रीजमध्ये बॅट पोचवली आणि मैदानाच्या आतमध्ये मॅच जिंकली आहे टीम रायझिंग 11. अभिनंदन. हार्ड लक टफ लक टीम जॉली बॉईज जुचंद्र.